सर्वांना नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आणि सरांना तुम्हालाही नमस्कार सर. जेमिनी हा विषय सुरू आहे आणि जेमिनी मध्ये दृष्टीचा विचार सर आजपासून करणार आहे. तर उद्यापासून पण माझे क्लास कुंडली वाचनचे सुरू होणार आहे. तर ज्यांना यायचं असेल त्यांनी नाव नोंदवा. आणि सर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही क्लासला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. स्वागत आहे तुमचं. सगळ्यांचं स्वागत करतो. पहिल्यांदा दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोण राहून गेलं असेल तर क्षमा असावी. आज आपण गेल्या वेळेला दृष्टीचा विचार केला होता, तसा आजचा दृष्टीचा विचार जो आहे तो शेवटचा आहे. त्याच्यानंतर आपण महादशेचा विचार करणार आहोत आणि त्याच्यानंतर क्लास संपेल आणि नंतर रूट ऑफ द प्लॅनेट हा क्लास सुरू होईल. तर ज्या कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर त्यांनी अवश्य विचारून घ्यावे. मी तुमचा हा जो पोर्शन आहे जेमिनी विशेष म्हणून, ज्याला जेमिनी म्हणतो आपण ऍस्ट्रॉलॉजी, तर तो पूर्ण होईल. म्हणजे तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची शंका असं बाकी राहिलं नाही पाहिजे, पूर्णपणे शिकता आलं पाहिजे. तर त्या ह्याच्यामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मॅडमने पत्रिका मांडायची आहे तर तारीख मॅडम पहिल्यांदा लावा. पहिल्यांदा सगळ्यांना तारीख बघू द्या आणि त्याच्यानंतर मग कुंडली आपण मांडू. आणि कुंडलीचं एक फार 1949 सालची कुंडली आहे. थोडीशी कठीण आहे आणि कशा रीतीने जातकाच्या जीवनातली वाटचाल आहे तर ती आपण पहिल्यांदा पाहू आणि नंतर मग जेमिनीवरती त्याचं कन्व्हर्जन कसं असतं ते आपण पाहू. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. तर त्याच्यामध्ये ही जी तारीख आहे ती 20/4/1949 सकाळी 6:15 कोचीनची आहे आणि व्यक्ती स्त्री आहे. कळलं का? व्यक्ती स्त्री आहे. मला वाटतं सगळ्यांना स्पष्ट ग्रह आले असतील. तर त्याच्यामध्ये मुख्य कुंडली जी आहे ती मेष लग्नाची आहे. सूर्य राहूची युती आहे, बुध शुक्राची युती आहे आणि गुरुचंद्राची युती दशमात आहे, सप्तमात केतू, पंचमात शनी आणि 12व्या स्थानामध्ये मंगळ आहे. तर असं आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी मूळची पत्रिका जी आहे त्याच्यामध्ये बरीचशी दुःख जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित झालेली आहेत किंवा आलेली आहेत. आता वय पण फार झालेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये जातकाने भरपूर काही कष्ट केले. त्याला कारण काय आहे की मेष लग्न आहे. मेष लग्नाच्या ह्याच्यामध्ये लग्नी सूर्य आहे, राहूची युती आहे, त्याच्यानंतर बुध शुक्राची युती, असे 4 ग्रह जेव्हा एकाच राशीमध्ये येतात, एकाच स्थानामध्ये येतात, तर त्यावेळेला मूळ कुंडलीमध्ये संन्यास योग म्हणून एक तयार होतो. दुसरा भाग असा आहे की लग्नेश जो आहे तो त्या ठिकाणी मंगळ जो आहे तो गुरु ग्रहाच्या राशीमध्ये आहे. तर त्या ठिकाणी गुरुग्रहाच्या राशीमध्ये आपण जर पाहिलं तर मीन रास जी आहे ही संन्यासाची रास आहे असं सांगितलं जातं. आणि त्यानंतर लग्नात एवढे सगळे ग्रह आहेत. सप्तमामध्ये केतू आहे आणि पंचमातला शनी त्याच्यावरती पाहत आहे. तर अशा तऱ्हेची कुंडली आहे. जातकाला फक्त फेवरेबल पॉइंट जो आहे तो गुरुचंद्राच्या युतीतला दशम स्थानातला आहे. आता ही कुंडली तुमच्या लक्षात आली असेल. आता त्याच्यामध्ये इथे निवड करायची आहे. तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्ती डिग्रीचा आत्माकारक हा मंगळ ठरलेला आहे आणि तो त्या कुंडलीमध्ये लग्नेश म्हणून पण आहे. अधिकतम तो त्या कुंडलीमध्ये 12व्या स्थानामध्ये आहे. तर आत्माकारक ग्रह मंगळ आहे, अमात्यकारक बुध आहे, गुरु जो आहे तो भ्राताकारक आहे, शुक्र आहे, मातृकारक आहे, पुत्रकारक सूर्य आलेला आहे, ज्ञातिकारक शनी आहे आणि दाराकारक चंद्र आहे. तर थोडक्यात भूमिका अशी आहे की ही व्यक्ती जी आहे तर ही परदेशामध्ये अनेक वेळा जाऊन आलेली आहे, बराच प्रवास केलेला आहे, लग्नेश वयामध्ये आहे आणि हिचं जे टेक्निकल सेक्टर होतं, कारण लग्न मेष आहे तर त्याच्यामुळे एअरलाईन्स मध्ये त्यांचं काम होतं, काम करत होत्या त्या. आणि त्याच्या आता तर रिटायर आहेत म्हणा, पण त्यापूर्वी अनेक देशांची भ्रमंती झाली. त्याला कारण लग्नेश 12व्या स्थानामध्ये आहे आणि गुरु आहे तिथे, मंगळ आहे तिथे. गुरु हा दशमात आहे म्हणून कर्मस्थान जे आहे ते एकदम स्ट्रॉंग बनलेलं आहे आणि लग्नस्थान जे आहे ते बिघडलेलं आहे. म्हणजेच काय तर जे काही वैवाहिक जीवनातलं सुख असतं
ते अतिशय कमी काळ लाभलं गेलेलं आहे. त्याला आपण नेहमी शिकतो की रवी राहूची युती, शुक्रची युती आहे, बुधाची युती आहे. तर अशा तऱ्हेने लग्नेश जो आहे तो त्या ठिकाणी 12व्या स्थानात गेलेला आहे मीन राशीमध्ये. तर मीन रास ही एक तर पेन्शनर लोकांची रास आहे आणि त्यानंतर आता हे पेन्शनरच आहेत स्वतः. आणि दुसरा भाग असा आहे की त्या जातकाच्या याच्यामध्ये बराच काळ जो आहे तो पोस्टिंग मध्ये गेलेला आहे, परदेशातली पोस्टिंग. म्हणजे एअर इंडियामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी असे काही नियम असतात की त्यांना पोस्टिंग करावी लागते आणि ते पोस्ट तिथे राहावं लागतं. तर अशा अनेक देशामध्ये त्यांची पोस्टिंग टेक्निकल, ग्राउंड टेक्निकल म्हणून ज्याला आपण म्हणतो, तर तशा तऱ्हेने कार्यरत होत्या. त्याला कारण मेष लग्न आहे. पण आता इथे आत्माकारक ग्रह सुद्धा कोण झालाय, तर मंगळ झालेला आहे. आज आपला विषय जो आहे तो विषय जेमिनीचा असल्यामुळे तो त्या ठिकाणी त्याबद्दलचा आपण विचार करायचा आहे. पण इथपर्यंत आता तुम्हाला कळलं का सगळ्यांना मी जे काही सांगितलं ते? हो सर. हो सर. हा, हो सर. हो सर. म्हणजे एवढ्या याच्यामध्ये माणसाच्या जीवनामध्ये कशा रीतीने आयुष्याचा प्रवास करावा लागतो ह्याच्याबद्दलची इत्यंभूत माहिती जी आहे ती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपण शिकायचंय. हे असंच शिक्षण असतं की ज्याच्यामध्ये माणसाच्या जीवनात कुठले कुठले प्रसंग येतील. शुक्र लग्नी आहे, सगळ्या तऱ्हेची सुख प्राप्त झालेली आहेत. बुध आहे, इंटेलेक्च्युअल आहे. रवी मान सन्मान आहे. पण रवी राहूची युती नसावी हा एक नियम आहे. आणि असं 4 ग्रह जर एकत्र आले तर मुळातच लग्न झाल्यानंतरच संन्यासाला सुरुवात झाली होती. आणि त्या ठिकाणी पोस्टिंग वगैरे असल्यानंतर तिथे एकाकी राहावं लागलं, तर त्याला हा पण एक संन्यास योग म्हणून समजला जातो. दुसरी गोष्ट की कालांतराने शनीची दृष्टी जी आहे ती सप्तम स्थानावरती, तिथे केतू आहे. केतू हा त्यागाचा ग्रह आहे. हा सुद्धा एक विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तर दशमातला गुरुचंद्राची जी युती आहे, गुरु जरी निचेचा असला तरी सुद्धा त्या ठिकाणी मेष लग्नाला तो कुठेशी आहे, तर तो भाग्येश आहे. कळलं का? आणि चतुर्थेश आहे. 2 केंद्र किंवा त्रिकोणाचा अधिपती ज्या वेळेला दशम स्थानामध्ये येतो, तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये त्याचं जे काही करिअर वगैरे तत्सम काही गोष्ट असेल ती त्याला अतिशय चांगल्या रीतीने प्राप्त होते. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो कुंडली सूचित करते. आता जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की इथे हे सगळे ग्रह जे आहेत हे चर राशीमध्ये आहेत 4 ग्रह. तर 4 ग्रहामधले 3 ग्रहांची दृष्टी जी आहेत, तर कल्पना आहे की चर राशीतले ग्रह जे आहेत हे स्थिर राशीवरती पाहतात, नाही का? हो सर. बरोबर आहे ना? मग त्या स्थिर राशीवरती पाहतात म्हणजे नेमकं कुठे पाहत असतील, तर त्या ठिकाणी जी आहे ती वृश्चिक येईल आणि तिसरी जी आहे ती कुंभ आहे. आहे का बरोबर? बघा, हो. पण हो सर. धनस्थानामध्ये हो सर. तिथे हो जे सर. येस, बरोबर. धनस्थानामध्ये जरी स्थिर रास असली तरी सुद्धा त्याच्यावरती दृष्टी राहत नाही. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण बघितलं तर स्थिर राशीमध्ये असणारा शनी, ह्याच्यावरती कोणाकोणाची दृष्टी आहे, तर रवीची, बुधाची आणि शुक्राची दृष्टी आहे. तर ती दृष्टी असणं म्हणजे काय की शनीवरती एखादी दृष्टी टाकणे किंवा शनी या चरराशीवरती दृष्टी टाकतो तर त्याला ती समोरासमोर समसप्तक अशी दृष्टी जी आहे, समोरासमोर म्हणजे त्या ठिकाणी सिंह राशीतली दृष्टी जी आहे ती चर राशीला जाते. तर चर राशी जी आहे तर ती मेष आहे. दुसरी चर राशी जी आहे तर ती मकर आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर ती मीन आहे. द्विस्वभावी, सॉरी, कळलं का? मग आता तशा वेळेला चररास ही तूळ आहे. म्हणजे पहिली दृष्टी मुख्य कुंडलीमध्ये जी येते ती तूळ राशीवरती येते, दुसरी मेषेवरती येते, तिसरी त्या ठिकाणी आपण जर बघितले तर चररास ही मकर राशीवरती येते. कळलं? मग अशा तऱ्हेने दृष्टीचा विषय केल्यानंतर तर पहिल्यांदा ह्या कुंडलीमध्ये तुम्हाला तपासायचं आहे की ह्या कायमस्वरूपी जी दृष्टी जी आहे तर त्याचा फलादेश कसा द्यायचा. मॅडम कुंडली काढा जरा. त्याचा कायमस्वरूपी फलादेश तो कसा द्यायचा, तर त्या ठिकाणी आपल्याला बघितलं आपण तर मेष राशीतून सिंह राशीला 3 ग्रह पाहत आहेत. तर त्यामध्ये 3 ग्रहांमध्ये शुक्र आहे, सूर्य आहे आणि बुध आहे. आता हे तिन्ही ग्रह जे आहेत हे एक तर शनीच्यावरती दृष्टी टाकतात, ह्याचा अर्थ
ज्या ठिकाणी हे ग्रह पाहतात त्या ठिकाणी त्यांना ते नैराश्य तयार होतं. कारण का की तिथे जर समजा शनी ग्रह नसता तर त्या ठिकाणी त्या दृष्टीला काही एवढी बाधा झाली नसते. पण तिथे शनी असल्यामुळे शनीशी मुकाबला करणं हा जेमिनीमध्ये त्याचा हे सांगितलेला आहे फलादेश. म्हणजेच काय की त्या ठिकाणी शनी नसता तर दृष्टीचा फरक वेगळा आला असता. आणि शनी सुद्धा त्याच राशीवरती म्हणजे स्थिर राशीतली दृष्टी चर राशीवरती आहे. म्हणून ते एकमेकाला एकमेक दृष्टीच्या रूपाने पाहतात. हा जेमिनी मधला फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्याचं कोणाला काही आणखी विश्लेषण हवं आहे का? काही कळलं नाही असं आहे का काही? काय कळलं का नाही कळलं? नाही कळलं सर. कळलं सर. व्यवस्थित व्यवस्थित कळलं ना? कळलं. हा. हो सर. म्हणजे जर शनी नसता तर दृष्टीमध्ये बदल झाला असता. म्हणजे त्या स्थानाला त्या दृष्टीचं फळ मिळालं असतं. पण इथे शनी असल्यामुळे त्यांचा एक तर्फे मुकाबला असं समजायला हरकत नाही. म्हणजे कोणाकोणाशी आहे तर सूर्य, बुध आणि शुक्र या ग्रहांना निश्चितच शनी ग्रहापासून त्रासदायक ठरेल अशा तऱ्हेची ही दृष्टी एकमेकाशी एकमेकावरती आहे. म्हणून जेमिनी मधल्या दृश्या ज्या आहेत त्यांचा विचार अतिशय भिन्न तऱ्हेने केलेला आहे. म्हणून शनीची दृष्टी ह्यांच्या तिघांवरती आहे. याचा अर्थ हे तिन्ही ग्रह जे आहेत ते दृष्टीच्या अखत्यारीत आहेत. म्हणजे इट इज कंट्रोल बाय सॅटर्न व्हॉट इट. आणि विरोध जो आहे तो रवी, बुध, शुक्र हे तिन्ही ग्रह जेव्हा शनीकडे दृष्टीने पाहतात तर त्या ठिकाणी निश्चितच त्यांना असा जो काही भाग आहे की तिथे विरोध करावा लागतो किंवा विरोध करतात हा भाग आहे. दुसरी दृष्टी जी आहे ती चर राशीतली मकर राशीमध्ये आहे. त्या ठिकाणी आलेली दृष्टी जी आहे ती गुरु आणि चंद्रावरती आहे. तर चंद्र हा चतुर्थेश आहे आणि सप्तमाधिपती जो आहे तो कोण आहे तर त्या ठिकाणी पण शनीची दृष्टी आहे. तर सप्तमाधिपती शुक्र आहे. तर अशा रीतीने जेमिनीमध्ये दृष्टीचा विचार करून तुम्हाला त्याचा फलादेश वर्तवला पाहिजे. नियम कळला का? नियम फार महत्वाचे आहेत. जोपर्यंत तुम्ही ग्रामर शिकणार नाही तोपर्यंत पुढचं फलित जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगता येणार नाही. सांगा. एनी प्रॉब्लेम? सर आता तुम्ही चंद्र गुरु कर्केला पाहताय ना? हो. चंद्रगुरु जे मकरेला आहे. हा मकरेला आहे ते. मग चंद्र तर तिथेच बसलेला आहे ना बघा कर्केचा स्वामी. हा आता असं आहे कर्क रास आणि मकर रास. तर कर्क रास ही कुठली आहे? चर आहे की नाही? हो दोन्ही चर आहे. हा मग दोन्ही चराची एकमेकाला दृष्टी नाही हा जाते का? बरोबर. नाही नाही ना. हा स्थिर मग आहे. मकरेतला गुरु जो आहे तो त्या ठिकाणी कुठल्या राशीला पाहिल तर स्थिर राशीला पाहिल. म्हणजे तो वृषभ राशीला पाहिल. हो कुंभेला नाही बरोबर. पाहणार. कुंभेला हो नाही पाहणार. बर. आणि हो हो शनीला पाहिल. मग तशाच रीतीने शनी ह्यांना पाहतोय हे त्यांना पाहतात. मग ही कॉम्प्लिकेटेड कुंडली आहे. अशी कुंडली तुम्हाला पुन्हा परिचय करता येणार नाही. कारण का की तुमच्याकडे अनेक कुंडल्या येतील त्याला तुम्हाला ते विचार सुचला पाहिजे की आता जरी तिथे दशमातला गुरु, चंद्र आणि लग्नातले 3 ग्रह हे सर्व ग्रह शनीच्या मुकाबल्याच्या याच्यामध्ये म्हणजे कॉम्पिटिशनला आहेत. म्हणजे याचा अर्थ 3 आणि 2 5 ग्रह आणि शनी 6वा ग्रह हा एकमेकाच्या विरोधामध्ये दर्शवतो. म्हणून ह्या जातकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची दुःख निर्माण झाली आणि त्याला एकाकी पण जाणवलं गेलं. त्यातल्या त्यात मंगळ जो आहे तो द्विस्वभावी राशीमध्ये आहे. तर त्या ठिकाणी तिथे मंगळ हा कुठल्या राशीशी हे आहे का तर त्याची दृष्टी ही या द्विस्वभावी राशीकडेच जाणार. मग त्या ठिकाणी आपण बघितलं तर 3, 6, 9 ह्या राशींमध्ये जे ग्रह असतील ते मंगळाच्या दृष्टीच्या अखत्यारीत असतील. कळलं? तेच नाहीये हा बोला. तिथे कोणतेच ग्रह नाहीये. 3, 6 नाही म्हणजे नाही येतं काय तिथे फक्त मंगळाची दृष्टी असेल पण दृष्टी आहे ग्रह नाही. आता कसं आहे मॅडम की 6 ग्रह जे आहेत त्यातले 5 ग्रह शनीच्या कंट्रोलमध्ये आहेत. म्हणजे लग्नातले 3 ग्रह आणि दशमातले 2 ग्रह. मग दशमात 2 ग्रह जे आहेत एक भाग्येश आहे एक चतुर्थेश आहे. मग शनी हा कष्ट देणारा ग्रह आहे.
तो दृष्टीने सुद्धा कष्ट देऊ शकतो, चिंता देऊ शकतो. आता याच्यामध्ये संतती जी तिची आहे तर ती एक मुलगीच आहे आणि ती चांगल्या स्थितीमध्ये आहे. आता त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर जेव्हा तुम्ही त्याचं आरूढ कराल तर आरूढ काढल्यानंतर इथे जरा शिंदे मॅडम आरूढ कुठलं आलंय तुम्हाला लक्षात आलंय? कुंभ आलं सर, कुंभ. हा, आता कुंभ जो आहे तो वायू तत्वाचा आले तर हवाई क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी व्यक्ती आहे. तुम्हाला अनेक पटीने असा वेगवेगळ्या तऱ्हेचा अर्थ लावून कुंडलीचं विवेचन करता आलं पाहिजे. मग आता कुंभ जर लग्नी आलंय तर तिथे जो आत्माकारक ग्रह कोण ठरलाय तो मंगळ आहे ना. हो, मंगळ. हा, तो त्या ठिकाणी परमिटेड नाही, ऍडवायझेबल नाही. याचा अर्थ त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच अशा तऱ्हेच्या घडामोडी होतील की जे मंगळाच्या नियमानुसार असेल. मंगळाचे नियम तेव्हा वापरायचे. तुम्हाला नियमामध्ये नेहमी बदल करावा लागेल. प्लॅटफॉर्म कुठला आहे तो कुंभेचा आहे, त्याच्यावरती ग्रह कुठला आहे तो मंगळ आहे. मग अशा वेळेला तुम्हाला मंगळाच्या क्षेत्रातली जे काही कार्यरत असतील तर ती त्या जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेने तिथे संकट येतील किंवा त्या क्षेत्रामध्ये त्याचं कार्यरत असेल. जसं इंजिनिअरिंग हे जे आहे हे पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की मंगळ ग्रहाच्या अखरीतलं आहे, म्हणून त्या ठिकाणी जातकाचं ग्राउंड इंजिनिअरिंग झालं तर ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं. कळलं? कारण एअर इंडियामध्ये किंवा फ्लाइंग झोन मध्ये बऱ्याच तऱ्हेची इंजिनिअरिंग, एव्हिएशनचे इंजिनिअरिंग वेगळं आहे, त्याच्यानंतर ग्राउंड इंजिनिअरिंग वेगळं आहे, मेंटेनन्स इंजिनिअरिंग वेगळं आहे. तर अशा तऱ्हेने जातकाने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं त्या काळामध्ये म्हणजे आजच्या 60 वर्षापूर्वी मी विचार करत होतो, 50 वर्षापूर्वी. ठीक आहे, नेक्स्ट कुलकर्णी मॅडम बोला. सर आता इथं मूळचं लग्न पण मेष आहे, आरूढ लग्न कुंभ आणि हे जातं आहे आपलं आत्माकारक म्हणून पण मंगळच आलेला आहे. मग इथं Yes. फायटर पायलट वगैरे सुद्धा पण होऊ शकतो असं, अशी व्यक्ती. हा, पायलट होऊ शकतो का नाही. पण आता हे कनेक्टिव्हिटी जातक जी आहे ती एअरलाइन्स मध्येच होती, बरं, एअरलाइन्स आता मध्येच ज्याला आपण कार्यरत होती. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग म्हणतो त्यातलंच. हा, येस, एरोनॉटिकल. हा, एरोनॉटिकल तर इंजिनिअरिंग. तसाही विचार करायला हरकत नाहीये ना सर? हो, तुम्ही एरोनॉटिकल इंजिनिअरिंग जरी केलं ना मॅडम तरी सुद्धा त्यातला अर्धा पोर्शन मेकॅनिकलचा असतो. तुम्ही अच्छा, कुठल्याही बरं. तऱ्हेचं इंजिनिअरिंग केलं तर मेकॅनिकल हा एक प्लॅटफॉर्म आहे, बेस आहे. त्याला हा, बेस आहे, तिकडूनच हा. पुढे जावं लागतं. मग तुम्ही ऑटोमोबाईल अच्छा, करा, इलेक्ट्रॉनिक्स करा, आणखी केमिकल करा, त्याला मेकॅनिकल ची थोडा सब्जेक्ट घ्यावाच लागतो. बरं. तर पूर्णपणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे जगामध्ये सगळ्या ठिकाणी त्याची आवश्यकता असते. बरोबर सर. हा. ओके, बर, धन्यवाद. धन्यवाद. बोला आणखी. नमस्कार सर. हे नमस्ते. आरूढ लग्न कुंभ आलंय आणि हा. मंगळ आत्माकारक आहे, ह्याचं कनेक्शन मला नाही कळलं सर. असं आहे मॅडम की वायू तत्व जे आहे तर ते इंटेलेक्च्युअल आहे. म्हणजे जातकाचं जे काही काम असेल, कार्य असेल, हे कशाशी संबंधित असेल तर बुद्धिमत्तेशी संबंधित असेल. कळलं की नाही? हा. आणि त्या याच्यामध्ये ते कुंभ लग्न हे काय कार्यरत करतं, तो जे काही आपल्याकडे इंटेलेक्च्युअल जो जॉब असतो तर त्या ठिकाणी त्याचं कार्य, त्या व्यक्तीचं कार्य हे बुद्धीशी संबंधित होतं आणि त्याच्यामध्ये मंगळ आलेला आहे. तर मंगळ हा टेक्निकल टेक्नॉलॉजीचा कारक आहे, त्याच्यामुळे ओके. जातकाला तिथे प्रवेश करून मग तिथेच त्याची उपजीविका सुरू झालेली आहे. ओके सर, थँक्यू. ओके, नेक्स्ट कोण आहे? बोला, लक्षात येते का तुम्हाला? सर मी विचारू? बोला बोला. सर कोणत्या पण कुंडलीत अगर जॉबच्या विषयी बघायचं असेल तर असंच बघायचं? हो, आता भाग असा आहे ना मॅडम की ज्या वेळेला आपण पर्टिक्युलर जेव्हा जेमिनीचा विचार करतो तर जेमिनीमध्ये एखादी व्यक्ती कुठल्या माध्यमातून त्याचं जीवन जगेल तर जेमिनी हा एक सेपरेट सब्जेक्ट आहे. आता जसं की आपण त्याचं आरूढ बनवलं तर त्या आरूढमध्ये त्या ठिकाणी इथे जातकाचा जेव्हा जन्म झाला
तो मुळातच आत्माकारक ग्रह हा मंगळच असणार, त्याच्यामध्ये आपण एक बदल करू शकत नाही. आता मंगळ 2 पार्ट मध्ये आहे. जी कष्टाची कामं करणं हा एक भाग आहे, त्यानंतर तांत्रिक विद्येशी संबंधित असणं, बऱ्याचशा गोष्टी आयुष्यामध्ये ज्या काही आव्हानात्मक आहेत त्या ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. त्यानंतर तिला एकाकी जीवन जगावं लागलं. दुसरी भाग असा आहे की मूळ कुंडलीमध्ये आपण पाहिलं तर सप्तमावरती शनीची दृष्टी आहे, सप्तम स्थानावरती सगळे ग्रह पाहत आहेत, सप्तमात केतू सुद्धा आहेत. म्हणजे तिला जे काही जबाबदाऱ्या आल्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या मंगळ ग्रहाच्या मुळे त्या जातकाच्या जीवनामध्ये आला. मंगळ हा भ्राताकारक आहे. तो जर लग्नी आला तर जेमिनीच्या ह्याच्यामध्ये आपण म्हणतो भ्राताकारक, म्हणजे मंगळ जर लग्नी आला तर त्या ठिकाणी त्याला भावंडांच्या बाबतीमध्ये पण काही चिंता निर्माण झाल्या आणि भावंडांच्या जबाबदारी आल्या. म्हणजे त्यांच्याकरता पण बरंचसं आयुष्य खर्च झाला. बरेच लोक आपल्या भावंडांसाठी सुद्धा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या खर्च करतात, वाया घालवतात किंवा त्या ठिकाणी भरपूर जबाबदाऱ्या पार पडतात. असा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. म्हणजे जी सर, तुम्हाला थँक्यू. लॉजिक लावते वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. जी सर, थँक्यू. नेक्स्ट. आता दृष्टीच्या बद्दलचा तुमचा खुलासा झाला का? बघा, इथे एक ग्रह हा चरराशीमध्ये जे 5 ग्रह बसले आहेत त्यांच्यावरती तो दृष्टी टाकतोय, नाही का? म्हणजे तिथे संपूर्ण कुंडली जी आहे दृष्टीच्या अनुसरून शनी ग्रहाच्या माध्यमातूनच त्या जातकाचे दृष्टीचे फलादेश आपल्याला सांगायचे आहेत. आणि त्यानंतर जे चरराशीतले ग्रह आहेत ते पूर्णपणे शनीवरती पण पाहत आहेत. याचा अर्थ की शनीशी त्यांचं वैर तिथे निर्माण होईल. जेव्हा शनीशी वैर होतं त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये, म्हणजे त्या ज्याची पत्रिका असेल त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे किंवा तत्सम जे काही कष्ट आहेत ते निश्चित निर्माण होतात आणि त्या ठिकाणी जातकाला आपलं जीवन खर्च करावं लागतं. हा, बोला भागवत मॅडम. सर नमस्कार. जेव्हा आपण आता म्हणतो की भ्राताकारक मंगळ आरूढ लग्नात आहे त्यामुळे भावंडांच्या जबाबदाऱ्या वगैरे, परिस्थिती केव्हा असते की भावंडांमुळे आधार मिळेल किंवा भावंडांची मदत मिळेल? कायम भ्राताकारक तिकडे असल्यामुळे भावंडांच्या जबाबदाऱ्याच काय यायला पाहिजेत? भावंडांकडून सपोर्ट मिळेल किंवा आधार मिळेल किंवा काय, अशी परिस्थिती केव्हा असू शकते? अशी पण परिस्थिती येऊ शकते ज्या वेळेला मंगळाची स्थिती जर चांगली असेल आणि हा तो भ्राताकारकच असेल हा तर त्यावेळेला तुम्हाला त्या मंगळाबद्दल विचार करायला हवा. हा म्हणजे कळलं असं की नाही? म्हणायचं का की हा इथे आत्माकारक म्हणून परमिटेड नाहीये, तो जो हा म्हणून परमिटेड आहे, जो स्थिर आणि ह्याला काय, तर तसा बरोबर. जर तो आला तर भावंडांकडून सपोर्ट मिळेल असं आपण म्हणू शकतो का? पहिली गोष्ट म्हणजे हा, असं म्हणायला हरकत नाही, पण सांगतो तुम्हाला, हा माणसाने वैयक्तिक आयुष्य चांगल्यापैकी जगावं. हा डिपेंडेंट का असावं? आणि बरोबर. जर समजा तुम्ही डिपेंडेंट असाल तर ते हा त्याला कारण काय असतील? एक तर त्या ठिकाणी भावंडांच्या जबाबदाऱ्या जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित झाल्यात. आता तुमचं असं म्हणणं आहे की भावंडांकडून आपल्याला भाऊ हा मदतगार असला पाहिजे का नाही आपण म्हणजे भावाला मदत जसं केली पाहिजे? नाही, दोघांनी इंडिपेंडंट असणं हे जास्ती बरं आहे. परंतु असं जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की मंगळाच्या याच्यामुळे की भावंडांच्या जबाबदाऱ्या येतील कारण तो भ्राताकारक आहे आणि त्याची पोझिशन चुकीची आहे, तर मग असं कधी असेल की आपल्याला भावंडांकडून सपोर्ट तेच मी तेच सांगितलं ना प्रश्न मॅडम. चुकीचा असेल, माझा सिली असेल, एखाद वेळेस सिली नाही नाही क्वेश्चन. नाही, नो 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 सिली ॲट ऑल. असं आहे मॅडम की जर समजा आपण असा विचार केला की तुम्हाला भावंडांना मदत पण करायची नाही आणि भावंडांची मदत पण घ्यायची नाही, म्हणजे मग मंगळ कसा असावा असं तुमचं म्हणणं आहे थोडक्यात, बरोबर आहे? भावंडांकडनं आपल्याला म्हणजे हेल्दी रिलेशन्स राहून भावंडांची आपल्याला किंवा मी त्या तेच म्हणतोय त्यांना. तेच हा ओके म्हणतोय ठीक आहे. मॅडम हा की आफ्टर ऑल थर्ड हाऊस आपण कशासाठी विचार करतो? तर भावंडांसाठी. हा आता जर समजा भावंडांची प्रगती चांगल्यापैकी होत असेल आणि जर भ्राताकारक म्हणून गुरु तिथे झाला हा तर भावंड ऑटोमॅटिकली प्रोग्रेस करतील बिकॉज ओके. ऑफ द ज्युपिटर. हा आणि हा जर समजा तिथे मंगळ असेल तर
भावंड जे आहे ते आपल्यापेक्षाही आगाऊ असेल. ओके, कळलं की नाही? आलं आता लक्षात. जर आता नाही ना, सांगतो मी सगळ्या तऱ्हेची तयारी असते माझ्याकडे. जर समजा तिथे बुध असेल तर भाऊ हा इंटेलेक्च्युअल असेल आपल्यापेक्षा. म्हणजे आपल्याला ग्रह विचार जसं आता आपण बघितलं तर पंचम स्थान हे गुरुग्रहाच्या अखत्यारीतलं आहे. तर त्या ठिकाणी जर पुत्रादी ज्ञानम आपण जर पाहतो आणि मुलं जर बुद्धिमान झाली किंवा भाग्यवान झाली तर हरकत काय आहे? का हरकत नाही ना? मग तसाच विचार आपल्याला करायचा आहे. आता ज्ञातिकारक समजा शनी तिथे आहे परमनंटली, पण तोच जर दाराकारक झाला तर समजायचं की आपल्या आयुष्य नशिबामध्ये वैवाहिक जीवनातलं जे काही सौख्य आहे ते बाद होऊ शकतं. म्हणजे तिथे त्याचे हे नाही आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादा ग्रह आपल्याला काय देतोय तर ते आपल्याला मिळतच आणि स्वीकारावं लागतंच. तुम्ही कधीही बघा की ग्रह तुम्हाला देत आहे तर तो त्याचे नियम पालन करत आहे. आपण आपल्या अपेक्षा पूर्ण करून त्याच्यापासून मागू शकत नाही, कारण प्रोव्हायडर कोण आहे? तर प्लॅनेट आहे. द प्लॅनेट इज प्रोव्हाइडिंग नो. असं आहे. म्हणजे संपूर्णपणे जर तुम्ही तपशील बघितला तर एखादा ग्रह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालेल किंवा मिळवून देईल नेवर. तर त्याकरता त्याची बैठक जी आहे ती जर व्यवस्थित असेल तरच तुम्ही अपेक्षित राहू शकता. अदरवाईज असे अनेक दिग्बली अमुक तमुक ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अननेसेसरी आहेत. आता मी तुम्हाला रूट ऑफ द प्लॅनेट जेव्हा शिकवेन, दॅट इज कॉल्ड द केपलर सिस्टम. इट्स वन ऑफ द बेस्ट सिस्टम इन द वर्ल्ड. कळलं का? असं आहे. माझ्या लक्षात. हरकत नाही. तुम्ही हुशार आहात. मी असं सांगत नाही की तुम्हाला लक्षात नाही येणार. यू आर मास्टर. बट आय एम जस्ट टेलिंग फॉर पीपल. बरं, साहेब क्लिअर झालं व्यवस्थित. सर इथे मिथुन राशीमध्ये रवी येत आहे पुत्र पौत्रादेच्या, मग त्याच्यावरनं रवीवरनं तिच्या मुलीच्या बद्दलचे हे करायचं का, विचार करायचा आहे? हा, पौत्रादी कारक जो आहे गुरु, आता त्या ठिकाणी आलेला आहे सूर्य आलाय. सूर्य हा सुद्धा तिथे परमिटेड आहे. कारण का की त्या ठिकाणी हिची जी मुलगी आहे ती सुद्धा अतिशय विद्वान आहे. अँड शी इज ऑल्सो इन टेक्नॉलॉजी ऍडमिनिस्ट्रेशन. अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये कुंडली जी आहे ही निगेटिव्ह कुठे आहे? तर मंगळ हा कष्ट देणाराच प्लॅनेट आहे. मंगळ वादविवाद, चिंता, रिस्क फॅक्टर हे सगळं मंगळाकडे आहे. बरोबर. असं आहे. सर मी बोलू? हा बोला. सर आता आरूढ कुंडलीमध्ये आपल्याला जे ग्रह पडतात ना की त्याचे आपण राशीचे हे बघत नाही ना. म्हणजे मित्र राशी आहेत किंवा मित्र राशीमध्ये जर ते ग्रह असतील तर त्याचा नाही विचार करायचा. म्हणजे समजा शनी समजा मिथुन राशीत आहे तर त्याच्या बुधाच्या राशीत आहे तर त्याचा नाही विचार करायचा. नाही, तो कुठल्या स्लॉट मध्ये आहे त्याला महत्व आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तो मिथुन राशी इंटेलेक्च्युअल आहे, नो डाऊट. पण तरी सुद्धा बुधाची लौकिकता किंवा बुधाचे जे काही नियम आहेत ते त्या बसलेल्या राशीच्या ग्रहाला पालन करावे लागते. म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या कुटुंबामध्ये एखादा बाहेरचा मनुष्य येतो तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्या घरातले कुटुंबातले नियम त्या माणसाला पालन करावे लागतात, नाही का? आफ्टर ऑल प्लॅनेट जे आहेत ना मॅडम, तर मी तुम्हाला एक सिंपल याच्यामध्ये सांगतो भाषेमध्ये की प्लॅनेट हे सगळे गेस्ट आहेत, परमनंट नाही आहेत. आणि जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्याच राशीमध्ये असतो तर तो मालक असतो, तो भाडोत्री नसतो. म्हणजे तो पाहुणा नसतो. गेस्ट म्हणजे पाहुणा. आलेल्या त्या पाहुण्याला तिथलं वातावरण प्रसन्न आहे का? मग आता जर समजा एखाद्या वेळेला वृषभ रास लग्नी आले किंवा तूळ रास लग्नी आली तर ऍटमॉस्फिअर कम्प्लिटली शुक्राचा आहे. मग ऍटमॉस्फिअर शुक्राचा आहे तर तो शुक्राला पसंत करणारा ग्रह पाहिजे तिकडे. आता माझ्या मोठ्या मुलाच्या पत्रिकेची मी काढले ना आरूढ, तर त्याचं तूळ लग्न आणि शुक्र चालेल लग्नी. मग तो फायदेशीर आहे ना. मग दॅट्स व्हाय ही एन्जॉयिंग द लाईफ. असं आहे. बरोबर. आपण थँक्यू सर. थँक्यू. सर दाराकारक चंद्र आलेला आहे
आणि त्याच्या समोर म्हणजे ही कुंभ राशी आली आहे, तर ह्याची दृष्टी नसणार आहे ना मंगळाची? दाराकारक ग्रह दृष्टी आपण कशी पाहतो मॅडम? 3, 6, 9, 12 मध्ये स्थिरची. एक मिनिट, आता तुम्हाला कोणत्या ग्रहाची दृष्टीवरती विचार करायचा आहे ते सांगा. चंद्र. चंद्र. हरकत नाही. चंद्र आता मकर राशीमध्ये आहे, तर त्याची दृष्टी वृषभ राशीवरती आहे, म्हणजे ती स्थिर राशी आहे. त्यानंतर शनीवरती आहे, ती स्थिर राशी आहे. वृश्चिक राशीमध्ये ग्रह नाही, ती स्थिर राशी आहे. पण दुसरी कुंभ राशी स्थिर आहे, त्याच्यावरती चंद्राची किंवा गुरुची दृष्टी नसणार किंवा नाहीये. तेच विचारायचं होतं. तिथे जेव्हा दृष्टीचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला एकूण एका ग्रहाला 3 राशींच्या दृष्ट्या तिथे उपलब्ध असतात. मग त्यावरती त्याच्या आजूची बाजूची राशी जर असेल तर तिला दृष्टी टाकता येत नाही. तो चार्ट बघा, चार्ट तुमच्याकडे मी पाठवलेला आहे, त्या चार्ट मध्ये तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करता येईल. हो हो सर, थँक्यू. थँक्यू. सर मी विचारू? हा विचारा. आरूढ याच्यामध्ये शुक्र हा चतुर्थ स्थानामध्ये आलाय स्वराशीचा, आणि आपण इकडे म्हणतो की बा यांना म्हणजे एकाकी जीवन जगावं लागलं, तर हे कसं काय? सांगतो. आपण जेव्हा मातेच्या घरी असतो त्यावेळेला आपलं आयुष्य वेगळं असतं. हो. आणि ज्या वेळेला मुलगी सासरली जाते त्यावेळेला त्यांचं आयुष्य वेगळं असतं. मग त्यावेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे, जरी मुलगी कष्ट करत असेल तर आईच्या घरी तिला सुख असतं, पण तिला ओढ लागलेली असते की मी कधी लग्न करते. वाटे प्रत्येक माणसं, मग तो पुरुष असो का स्त्री असो, त्याचा कल कुठे असतो तर विवाहाकडे. पण विवाहानंतर जर काही प्रश्न उपस्थित होणार असतील तर ते कशावरून आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला जेमिनीमध्ये दाराकारक ग्रह बघितला पाहिजे किंवा शुक्राची स्थिती बघितली पाहिजे. हो सर, आलं लक्षात. थँक्यू सर. मला दोन्ही अँगलने विचार करून फलादेश सांगायचा प्रयत्न करता आला पाहिजे. आलं लक्षात सर. म्हणजे बोला. आता इथे आता देशमुख मॅडमने विचारलेल्या प्रश्नाला अनुसरूनच जरा पुढे विचारते की दाराकारक ग्रह चंद्र आलेला आहे आणि आत्माकारक मंगळ आहे. म्हणजे एरवी सुद्धा त्याचा जोडीदार हा चंद्र असल्यामुळे आणि तो अग्निराशीत बसलेला असतो, म्हणजे जरी त्याची मित्र रास जरी असेल किंवा स्थिर रास जरी असेल तरी दाराकारकाची म्हणजे जोडीदाराची मानसिक कुचंबणा एवढाच हा भाग आपण ह्या पुरता मर्यादित धरणार का? सांगतो. असं आहे मॅडम, ही पहिली गोष्ट म्हणजे मुख्यतः दाराकारक ग्रह हा शुक्र असणं गरजेचं आहे. मग तो कोणत्या राशीचा आला तरी सुद्धा तो शुक्र ह्याची नेमणूक केलेली आहे जेमिनीमध्ये. आता आलेला आहे चंद्र, तर चंद्र हा वाईट नाहीये, पण जातकाच्या मूळ कुंडलीमध्ये जर त्या ठिकाणी शनीसारखा ग्रह जर सप्तम स्थानाला पाहत आहे आणि तिथे जी येणारी रास आहे ती चर आहे, तर त्याच्यावरती सुद्धा त्याचा अंमल असेल आणि जो काही त्याच्या जीवनामधल्या घडामोडी होतील तर त्याला जबाबदार शनी हा ग्रह स्थिर राशीतून याच्यातून स्थिर राशीकडे पाहतोय, तर त्याला तो चर राशीकडे पाहतोय, तर त्याचं कारण आहे ते. पण तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये जे वैवाहिक जीवनातलं जे आंदोलन झालेलं आहे तर त्याला कारण लग्नी राहू, रवी, बुध, शुक्र हे 4 ग्रह एकत्र असल्यामुळे तिथे संन्यास योग हा प्राथमिक कुंडलीमध्ये निश्चित केलेला आहे. आणि त्याच्यावरून जेव्हा जेमिनीमध्ये तुम्ही कन्व्हर्जन करता आणि जेव्हा तिथे आरूढ तयार करता, तर आरूढ कसं असेल तर तिथे आता तुमचा विचार आहे चंद्राचा, तर निश्चितच त्याचा जो जोडीदार असेल तो कसा असेल, तो निश्चित चांगला असेल. तुम्ही बाहेर निघून गेलात हळू का मॅडम? बाहेर पडल्यात? ठीक आहे, चला. आणखी कोणाला विचारायचं आहे? सर बाहेर गेल्या. हा ते बघितलं, मला इथं दिसतं मला इथं. हा बोला, आणखी कोणाला काही?
आज नेटचा प्रॉब्लेम आहे सगळ्याकडे, पावसामुळे हे बरोबर नाही. सर संन्यास योग म्हणजे त्यांची ट्रान्सफर झाली त्यामुळे म्हणतायत का? सांगतो तुम्हाला, संन्यास हा एका बाबतीमध्ये येत नाही. कधी कधी एखादी गोष्ट आपण जेव्हा त्याग करतो त्याला संन्यास म्हणतात. उदाहरणार्थ समजा 4 ग्रह दशम स्थानामध्ये असतील तर जातकाचं लक्ष जे आहे ते कर्मावरती राहत नाही आणि तो त्यापासून त्याग करतो. म्हणजेच काय की तिथे तो व्यवसायामध्ये जास्ती गुंतून न राहता तो भलतंच काम करतो किंवा नोकरी करतो. मग आता कधी कधी असे जेव्हा 4 ग्रह एकत्र येतात तेव्हा जातकाच्या जीवनामध्ये जी मानसिक इच्छा आहे त्याच्यामध्ये बदल होतो, मानसिक विचारांमध्ये. कळलं का? असं. सर हा बोला. विचारू हा बोला मॅडम. याचा अर्थ असा आहे का की संन्यास योग ज्या स्थानी होतो त्या स्थानाच्या कारकत्वासंबंधी तो वैराग्य जातकाच्या मनात निर्माण करतो? नक्की. नाव त्याचं संन्यास योग आहे, पण संन्यास म्हणजे बायको करून सोडून वाऱ्यावर सोडून जायचं असं नाहीये. बरोबर. कळलं का? अलिप्त राहायचं. अलिप्त राहायचं किंवा नॉट इंटरेस्टेड. विरक्ती. विरक्ती. नॉट इंटरेस्टेड. कर्तव्य करायचं, फक्त अति गुंतून नाही त्याच्यात. ओके. बऱ्याच वेळेला मनुष्य वेगवेगळ्या परीने बघा, मी तुम्हाला सांगतो मॅडम, पर्सनल लाईफ हे आपल्या ग्रहस्थितीवरतीच मनुष्य जगत असतो. मग तो जोडीदार असो का संतती असतो, त्याच्या कुंडलीमध्ये असणारे जे ग्रह आहेत ते त्याला तशा तऱ्हेची वागणूक करायला लावतात. हा ज्योतिषशास्त्रातला पहिला नियम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कितीही जरी काही केलं, आता जेव्हापर्यंत बाळ जेव्हा डिपेंडेंट असतं, कधी कधी ते डिपेंडेंट असताना सुद्धा त्याच्यावरती संकट येतात, आजारपण येतात, कष्ट होतात. वडील लहानपणी वारलेले असतात, आई गेलेली असते, एखादी भावंड नसतं, त्याला कोण सपोर्ट नसतं. अशा पण अनेक घडामोडी व्यक्तीच्या जीवनामध्ये होत असतात की नाही? ह्या सुद्धा त्या ग्रहांवरतीच अवलंबून आहे. बरोबर. कळलं का? हो सर, कळलं. आता राशी ज्या आहेत ह्या नक्षत्राच्या अनुसरून तयार झालेल्या आहेत आणि ते आपण जेव्हा सूर्यसिद्धांतामध्ये बघितले. कळलं का? असं आहे. हो सर, थँक्यू. सर, जसं तुम्ही म्हटलं की 4 ग्रह होते त्याच्यामध्ये हर्षल नेपच्यून पण असला तर तरी ते ग्राह्य धरलं जाईल का? हर्षल नेपच्यून जर तुम्ही हर्षल नेपच्यूनचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगतो. आता हर्षलचं कारण काय माहितीये का? हर्षलची पहिली पसंती इंटेलेक्च्युअल, संशोधन, हे हर्षलची पहिली पसंती. आणि अशा वेळेला जर समजा 4 ग्रहांची युती होत असेल तरी सुद्धा हर्षल त्या ग्रहांशी सहमत होईल असं नाही. कारण हर्षल हा पर्सनल मॅनेजमेंट जास्ती ठरवतो. आजपर्यंत ज्या विश्वामध्ये जी प्रगती झालेली आहे, आणखी आधुनिकता येणार आहे, तर ती आधुनिकता जी आहे ती पूर्णपणे हर्षल ग्रहावरती अवलंबून आहे. म्हणजे हर्षलची वाटचाल कशी आहे, तो आपल्या कुंडलीमध्ये कुठे विराजमान आहे, तर त्याचे ऑल कॅरेक्टर्स जे आहेत ते अतिशय भिन्न आहेत. मग कधी कधी एखादी व्यक्ती जी आहे ती सर्पावरती शोध घेते किंवा रिसर्च करते किंवा एखाद्या जहाजावरती ती हे करते. मग अशा तऱ्हेचे जे टेक्निकल पॉइंट्स आहेत किंवा सायन्स आहे म्हणजे विज्ञान आहे त्याच्यावरती हर्षल जास्तीत जास्त सहमत होतो. हर्षलकडे फार वेगळ्या तऱ्हेचं हे आहे. आता जर समजा तुम्ही टेक्नॉलॉजी पाहिली तर शुक्र हर्षलची समजा युती आहे, तर काइंड ऑफ ऍस्ट्रॉलॉजी हे जे आहे ती तुम्हाला रिलेटेड बिझनेस ज्या काही गोष्टी असतात रिसर्च करण्याच्या, उदाहरणार्थ माझ्या स्वतःच्या कुंडलीमध्ये हर्षल शुक्राची युती आहे. मी कुठल्याही जर काही बेवकूफ माणूस असेल त्याशी मैत्री करतच नाही, मला आवडतच नाही. जो मनुष्य आपल्या विचारांशी जो काही प्राप्त करत नाही किंवा तर त्याला तिथे तुम्ही जाऊन त्याच्याशी कंटिन्यू करू नका. माय चॉईस इज डिफरंट. मग आता मी एवढ्या लोकांना शिकवतोय तर माझ्या मनामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्या समोर मांडतो. तुम्हाला पटत नसेल तर मी तुम्हाला कॉल नाही करणार, या 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 आओ आओ माझे साथे, बिलकुल नाही. आय नेव्हर कॉल. माझं लेक्चर आहे उद्या या, हा फार छान, काही नाही, ज्याला यायचं तो येईल. आपली सिद्धता आपण तयार केलेली आहे. बरोबर. अंडरस्टँड?
म्हणून सिलेक्टेड लोकांबरोबरच माझा संबंध असतो, बाकी ऑल टुगेदर नाही, बरोबर. सगळ्या लोकांशी थँक्यू संबंधित नाही. सर. थँक्यू. थँक्यू. हा भागवत मॅडम बोला. नाही, त्या हर्षल संबंधीच माझा प्रश्न आहे की मेष लग्नाला जर दशमात बुध हर्षल युती असेल तर त्यांनी फाईन. मंगळाच्या क्षेत्रात काम करावं का बुधाबरोबर काम करावं? सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला. आता हर्षल आपलं एक निपटूनच टाकूया हर्षल आज. काय समजलं? असं आहे मॅडम की समजा तुमचं असं म्हणणं आहे की मंगळाच्या राशीतला मंगळ हा एक तंत्रज्ञानातला प्लॅनेट आहे आणि मेष रास सुद्धा तशीच आहे तांत्रिक दृष्ट्या. जसं समजा एखादी व्यक्ती तूळ लग्नाची आहे तर तिचं नशीब जे आहे, जे तंत्रज्ञान माहिती असणाऱ्या व्यक्तीशी जोडीदार त्याचा असेल, हा नियम आहे तांत्रिक दृष्ट्या. त्यानंतर मग तो छोट्या प्रिंटिंग प्रेसमध्ये का नाही असो, तिथे तंत्रज्ञान असेल त्या ठिकाणी तो कार्यरत होईल. आता तुमचं म्हणणं असं आलं की बुध, बरोबर आहे, बुध हा मार्केट रिसर्चचा प्लॅनेट आहे. आणि तुम्ही कधी शेअर बाजार केलाय का? हो, करते ना मी ट्रेडिंग. आत्ता करताय ना तुम्ही? 10-12 वर्ष झाली. ठीक आहे, 10-12 वर्ष. मी जेव्हा शेअर मार्केटमध्ये एंटर झालो तो काळ होता 1988. त्यावेळेला मार्केट 800 पॉईंट होता. त्यावेळेला इंट्राडे फिंट्राडे ह्या सगळ्या भानगडी नव्हत्या. त्यावेळेला एक रिंग होती, त्या रिंग मध्ये सगळे लोक ऑप्शन करायचे, ऑप्शन व्हायचा आणि लेणं देणं व्हायचं, संध्याकाळी डिलिव्हरी व्हायची. दॅट्स ऑल. त्यांच्याकडे बॅच होता, लायसन्स होता. पण कालांतराने बुधाने अशी मॅनेजमेंट आणली की तुम्हाला घर बसल्या सगळं काही ट्रेडिंग व्हायला लागलं आणि त्याच्यातून जे काही निफ्टी आलं, बँक निफ्टी आलं, इंडेक्स आलं, या सगळ्या गोष्टी आल्या. तर ह्या कोणी आणल्या? तर ते बुधाने आणल्या. त्याच्यासोबत कोण होता? तर हर्षल होता. कळलं का? मग हर्षल बुधाची युती असेल तर जे ट्रेडिंग आहे किंवा आणखी मल्टिपल जे काही मार्केटिंग आहे तर त्या याच्यामधून तुम्हाला काय मिळणार आहे? तर बुधाचा प्रयोग आणि हर्षलची जी काही नियमावली, ह्या सगळ्या गोष्टी बुधाने ऍग्री केल्या आणि आज तुम्ही जे मार्केटमध्ये प्रवेश करता किंवा जे काही डिलिव्हरी घेता किंवा ऑप्शन करता, जे करता ह्याच्यामध्ये ट्रेडिंग मध्ये, तर ते हर्षलचा शोध येतो. ओके. ऑप्शन म्हणजे काय? तर त्या ठिकाणी ऑप्शनला पण हे करू शकतो. म्युच्युअल फंड आहेत. पहिला म्युच्युअल फंड नव्हते, नंतर आले. बरोबर. म्हणजे अशा तऱ्हेने आता आणखी शेअर बाजारामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. आता इंडस्ट्रीमध्ये फार मोठा चेंज येणार. साधारणतः आता एक 4-5 वर्षामध्ये जगाच्या 50 कंपन्या आपल्याकडे एंटर होत आहेत. आता एक हुंडाई नावाची कंपनी येते, तिने 25,000 कोटी रुपयाचा इश्यू आणणार आहे. तो सगळ्यात लार्जेस्ट इश्यू असेल. ओके. आयपीओ. येस, सगळ्यात मोठा. पहिला सगळ्यात मोठा इश्यू आणला तो रिलायन्स पॉवरने आणला, तो 18,000 कोटीचा होता. त्याच्यानंतर लाईफ इन्शुरन्सने आणला, LIC ने आणला. त्याच्यानंतर आता हुंडाई आणते, तो 25,000 करोड रुपयाचा आहे. आणि तो मला वाटतं 10 टाइम्स सबस्क्राईब होईल, ओव्हर सबस्क्राईब 10 टाइम्स. आणि बोला सॉरी, नाही ओके. ते क्रिप्टो करन्सी वगैरे हे जे आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, हे सगळं हर्षल आणि बुध यांच्या कॉम्बिनेशननीच ते आणलेलं असतं. क्रिप्टो किती ऍडवायझेबल आहे? आय डाऊट. हो, किंवा आता डिजिटल चलन भारत सरकारने पण आणलेलं आहे, हे पण हर्षल. शेवटी हो, शेवटी करन्सी जी आहे ती रुपीज मध्ये असणार मॅडम. डिजिटल करन्सी जी आहे ती रुपीज मध्ये आहे. पूर्वी तुम्हाला सांगतो की आम्ही जेव्हा फॉरेनला जायचो, थॉमस कुकचाच चेक होता आणि थॉमस कुकचा चेक जगभरात चालायचा, एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. त्यांची मान्यता तशी होती. बरोबर. असं आहे. मग ते हे सगळे जे काही प्रकार आहेत हे हर्षलकडे आहेत. हर्षल हा ग्रह जो आहे हा असा टिनपाट ग्रह नाही आहे की तो कुठल्याही त्या गोष्टी करेल, तसं नाही आहे. हर्षल फार योजनाबद्ध आहे, अतिशय विद्वान आहे. हर्षलच्या ज्या कृती आहेत ह्या ठिकाणी रिसर्च आहे, मास्टर आहे, मेडिसिन आहे, मेडिसिन मधले शोध आहेत, कॅन्सर आहेत, डिफिकल्टी ज्या काही गोष्टी असतात त्या सुपर करण्याचं काम हर्षलकडे आहे. तर मकरेत जर बुध हर्षल युती असेल मेष लग्नाला, तर मग त्यांनी काय रिसर्च करावं का आणि शनीच्या क्षेत्रात करावं का? रिसर्च करावं. दुसरी गोष्ट की शनीच्या ज्या राशी आहेत त्याचं कार्य काय आहे, तर त्या ठिकाणी इंडस्ट्री आहे. आता जसं की आपण म्हणतो कंपनी सेक्रेटरी,
कंपनी सेक्रेटरी होणं म्हणजे काय की त्याच्याकडे कंपनीच्या जबाबदाऱ्या असतात, त्याला सगळं टेक्निक माहिती पाहिजे, तरच तो कंपनी सीएस होऊ शकतो, अदरवाईज नाही. मग ते सुद्धा त्याच्यामध्ये हर्षदचा भाग आहे. जसं आता तुम्हाला सांगतो की पूर्वी मॅथमॅटिक्स मध्ये बीजगणित नव्हतं, नंतर आलं, मग तो सुद्धा एक भाग त्याच्यामधला झाला ना. बरोबर. बीजगणित जेव्हा गणित तुम्ही करता तर त्यावेळेला त्या गणितामध्ये अनेक प्रकार आहेत. मग ते हर्षलने जाणलेले आहेत. म्हणजे कुठल्या ग्रहाचं, जसं आता मेकॅनिकलचं गणित वेगळं आहे, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचं गणित वेगळं आहे, त्याच्यानंतर मार्केटिंगचं गणित वेगळं आहे, बँकिंगचं गणित वेगळं आहे. आता जर त्या ठिकाणी जेव्हा आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो, आता कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये मार्केट हे आलं, गुरु ग्रह आला. बरोबर. कारण का तो गेनर आहे ना, गुरु हा लुजर नाहीये, गेनर आहे. बरोबर. लुजर मंगळ आहे. येस इट इज. सर सर हा मूळ कुंडलीतला सप्तमातला केतू आणि मंगळाचा संबंध आहे का? प्रश्न नाही, आहेत ना त्याच्यामध्ये मॅडम. असं आहे की मूळ कुंडलीतला सप्तमातला केतू हा जातकाच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनातलं स्वारस्य राहणार नाही, कमी होणार. कळलं का? असं आहे. पण हा जमिनी कुंडलीमध्ये हा नवम स्थानी तूळ राशी आली, तर वडिलांचं सुख नसेल का? नाही नाही, असं नाही, असं नाही. आता जर समजा त्या ठिकाणी तूळ रास जर समजा भाग्यस्थानामध्ये आली, असं तुमचं म्हणणं आहे का मॅडम? तर भाग्यस्थानाचा जो आपण आरूढ बघितलं, तर मला सांगा की तूळ राशीचं आरूढ आपल्याला काढायचं आहे, तर त्यावेळेला शुक्र हा कोणत्या स्थानामध्ये आहे? मूळ कुंडलीमध्ये, तर लग्न स्थानामध्ये, बरोबर आहे की नाही? म्हणजे तिथून 5व्या स्थानात आहे. आता जर भाग्याचं आरूढ काढायचं असेल तिथे मिथून आलं, सॉरी सिंह आलं. बरोबर. सिंह आलं की नाही? मग सिंहामध्ये तुम्ही मंगळ चेंज नाही करू शकणार जरी भाग्याचं आरूढ काढलं तरी, कारण का की प्लॅनेटरी पोझिशन मध्ये आत्माकारक ग्रह हा मंगळच आहे. दॅट्स वाय यू डोंट हॅव चॉईस टू चेंज द प्लॅनेट. हो सर. यू हॅव टू फिक्स द प्लॅनेट. कळलं? आता आजपासून परत सांगतो, जरा आजपासून नवीन कायदे सुरू झालेले आहेत. डिजिटलला फार मोठे कायद्यांचं नियंत्रण आलेलं आहे. व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती कुठेही वेडेवाकडे मेसेज टाकू नका, इमिजिएट कारवाई होईल. आवाज बंद करणे. कोणाचा आवाज येतो? तर उलट सुलट काही मेसेज टाकू नका, अतिशय तात्कालिक त्याच्यावरती अटॅक होणार आहे. आणि ज्या काही तक्रारी किंवा पोलीस केसेस किंवा एकमेकाला शिवीगाळ करणं, टेलिफोनिक धमकी देणं, किंवा मी तुझ्याकडे मोर्चा घेऊन येतो, मी असं करीन तसं करीन, या सगळ्या गोष्टी आजपासून बाद झालेल्या आहेत. तुम्ही कोणालाही धमकवू शकत नाही, कोणाच्याही विचारांमध्ये चिरफाड करू शकत नाही, कोणावरती जाहीर आरोप करू शकत नाही. हे सगळे कायदे आज सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत. कळलं? फार कठीण आहे. वक्री शनीचा परिणाम असू शकतो का? आता 1 तारीख डिसेंबर मध्ये तयार झाली होती मॅडम. डिसेंबर महिन्यामध्ये तयार. वक्री शनी आहे, हरकत नाही. वक्री शनी म्हणायला हरकत काय त्याच्यामध्ये आहे. पण मी तुम्हाला कायद्याचं समज देतो. कोणालाही जाहीर तुम्ही कुठल्या ज्ञातीला, कुठल्या जातीला, कुठल्या धर्माला, कुठल्या व्यक्तीला त्याची निंदा, दोष, धमकी, माणसाणीन, अमुक करीन नाही चालणार. इमेज आता आज मी वकिलाची चर्चा केली, सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही त्याच्यामध्ये ऍक्शन होऊ शकतात. सिव्हिल मध्ये तुम्हाला तुमच्या नुकसान भरपाई मिळेल आणि क्रिमिनल मध्ये शिक्षा होईल, असं आहे. सर आयपीसी आणि सीआरपीसी पण बदललं ना आता? हो, बदल झाला ना. सगळा बदल केलाय. मला वाटतं 370 कायद्यांचे रूपांतर झालेलं आहे. चांगली गोष्ट आहे. याच्यासाठी डिसेंबर मधला गोचर बघावं लागेल का मग? कायदा तयार डिसेंबर मध्ये झाला. डिसेंबर मध्ये काही गोष्ट, बरोबर, यू आर राईट. डिसेंबर मध्ये पोझिशन काय होती प्लॅनेटरी, बघा. आणखी हे काही इम्प्लिमेंटेशन जे आहे तर ते
आपण केलेलं नाही, हे काळानुसार झालेलं आहे. हो. खटाखट 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 आता किती दिवस देणार आहे? आता खटाखट वाला पण प्रॉब्लेम मध्ये आहे. टांगती तलवार आहे. हा. खटाखट पण टांगती तलवार आहे. हो. त्यामुळे डिसेंबर मधलं गोचर बघावं लागेल याच्यासाठी. नक्की डिसेंबर मध्ये. हा. हो, युपी जाऊन बघा कसे सुधारणार आहेत एकदम. हो. सर ऑफिसेस मध्ये डिजिटलायझेशन झालं. हो हो. आता सगळे अर्ज वगैरे आपल्याला ऑनलाईनच करावे लागणार आहेत. बऱ्याच गोष्टी ऑनलाईन आणि त्याचा प्रूफ राहील. बरोबर. आमच्याकडे काल परवा साधारणतः रस्त्यावरती 1500 सिलेंडर पकडले आणि रोज चालू आहे. ते रस्त्यावर जेवण बनवतात ना, 1500 सिलेंडर पकडून नेले. ते हॉटेलचे सिलेंडर. आता मी हॉटेलचे नाही वापरत त्याला, तेच आपलेच वापरतात. सुप्रीम कोर्टाचा आता 3 वाजताच हे आलेलं आहे कायदा, रेरा महारेराचा. भरपूर काय ते. आता मी माझ्याकडे जवळपास 300 ऍडव्होकेटचा ग्रुप आहे. आज मी मॅरेज रजिस्ट्रेशनच्या ऑफिसला गेले होते ना, त्यांनी सांगितलं आजपासून सगळं डिजिटल ऑनलाईन करायचं, सगळं ऑफलाईन संपलं म्हणाले. संपलं. याला वाहतूक कमी करायची आहे. वाहतूक कमी करायची. म्हणजे हे असं सगळं विचारधारा जी आहे ती हर्षलच्याकडे आलेली आहे. ते सगळे न्यू प्लॅन. बरं, कम टू ऍस्ट्रॉलॉजी. सर मी विचारू का? हा विचारा. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. आता एक नवीन कायदा आज दुपारी सँक्शन झालाय. तुमच्या हक्काचा म्हणजे फ्लॅटसाठी नॉमिनी तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही, डायरेक्ट सोसायटीला ऍप्लिकेशन द्यायचं. आता ती प्रोसिजर गेली की वकिलाकडून जाऊन रजिस्ट्रारकडे तुम्ही स्टॅम्प मारा, रजिस्टर करा, त्याची फी भरा, नथिंग डुईंग. आता तुम्ही नॉमिनी डायरेक्ट तुमच्या सोसायटीला नॉमिनेशन केलं सर, डायरेक्ट. या कायद्याचं काही रिटर्न मध्ये असेल तर मला पाठवा, कारण माझी केस चालू आहे सर. अच्छा, ठीक आहे. रिटर्न मध्ये काय माझ्या व्हिडिओ आहे. रिटर्न काय मला पर्सनलला पाठवा सर प्लीज. तुम्ही कोण आहात मला माहिती नाही. आशना कुलकर्णी सर, आशना कुलकर्णी बोलते मी. नमस्ते. नमस्ते. मी तुम्हाला वाटल्यास हाय करते व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला, मला नक्की पाठवा. बरं, माझी फेब्रुवारी पासून केस चालू आहे कोर्टात. बोला, कोण बोलत होता आता विचारलेला प्रश्न? नमस्ते सर. नमस्ते. हा सर, ओरिजिनल कुंडलीमध्ये लग्नेश व्ययात आहे, तर जसं या जातकाला परदेश गमन झालं, पण त्याचबरोबर लग्नेश व्ययात आणि त्या चतुर्देश जो आहे तो चंद्र शनीच्या राशीत आहे, म्हणजे हे सुद्धा त्या जातकाला एकटे राहण्यासाठी कारणीभूत ठरलं असेल ना? हो, असू शकतं. लॉजिक लावायला हरकत नाही. बघा, एकदम एकाकी जीवन काढलेलं आहे आणि वयाच्या साधारणतः 31-32 वर्षानंतर पूर्णपणे एकाकी जीवन आहे आणि त्याच्यामध्ये जोडीदार नाही. मग त्याची जबाबदारी, त्याची चिंता, या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्याला कारण मुख्य कुंडलीमध्ये असा भाग आलेला आहे. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा त्याची जेमिनीमध्ये आरूढ बनवतो त्याच्यामध्ये पण ग्रहस्थिती खराब आलेली आहे, एवढी चांगली नाही आहे. कळलं का? अमात्यकारक बुध आहे, त्यावेळेला त्या ठिकाणी प्रधान ग्रह जो आहे तो चांगला आहे. अमात्यकारक बुधच आहे ना शिंदे मॅडम? हो सर, बुधच आहे. बोला. कुंडली लक्षात ठेवण्याची गरज आहे. हर्षलचा वापर करा. तर इथे ज्ञातिकारक शनीने काय फळ दिलं असेल? ज्ञातिकारक शनी शनी आता चालेल तो आहे चांगला. आता त्यावेळेला ज्ञातिकारक मी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण देतो. शनी सारखा ग्रह आला तर एक तर त्या ज्ञातीमध्ये ते ज्येष्ठत्व आहे, नंबर 1. शी सिनियर. ओके. दुसरी गोष्ट की नंबर ऑफ पीपलची त्यांना काळजी, त्यांच्यावरती अवलंबून असणारे लोक आहेत त्या कुटुंबामध्ये. अच्छा. म्हणून तिथे ज्ञातिकारक जर शनी आला तर माणसाच्या जबाबदाऱ्या नातेवाईकांमध्ये वाढतात, असा पण संदर्भ आपल्याला लावू शकतो. नंबर ऑफ लॉजिक्स आहेत मॅडम. तुम्ही कुठलं लॉजिक लावणार त्याच्यावरती आहे. फक्त आपण ही चर्चा करतो, फलादेश निर्माण करतो आणि कसे द्यायचे याची वाच्यता करतो, त्याचप्रमाणे आहे. आलं लक्षात.
बोला आणखी. हळदणकर मॅडम आल्या नाही वाटतं. बघतोय सर. नाही आलं. नाही इथे दिसलं नाही मला. नाही सर आल्या. नाही आलं नाही. नेटचा प्रॉब्लेम आहे फार. मीच आता दुसरा टेलिफोन घेऊन लावलाय माझ्याकडे. हा दुसरा मी हॉटस्पॉट दिलाय. मगाशी चालूच होत नव्हतं. बर पुढे बघा, आजचं दृष्टीचं शेवटचं लेक्चर आहे. त्याच्या पुढे आपण पुढच्या वेळेला दशाचा विचार करणार आहोत. तर दशा पण फार इंटरेस्टिंग आहे. सव्य अपसव्य दशेचा विचार करायचा आहे. तर त्यावेळेला त्याचा जो काही फलादेश कसा करायचा, एक वर्षाची दशा, त्याच्यामध्ये दशेचं जे लॉजिक आहे हे पर्सनल आहे. मग ते तुम्ही स्वतः 5 वर्षाची पण ठरवू शकता, 1 वर्षाची पण ठरवू शकता. सिक्वेन्सने जावं लागेल तुम्हाला. सव्य अपसव्य कसं असेल त्याप्रमाणे. आता सव्य जे आहे ते त्या ठिकाणी क्लॉकवाईज आहे, अपसव्य जे आहे ते अँटी क्लॉकवाईज आहे. कळलं का? असं आहे. बोला. कुठपर्यंत आलंय? सर राहू विषयी सांगा ना सर काही. राहू तर घेऊया. आता राहू काय करणार? राहू असा ग्रह आहे की तो कोणाचा टिकाव लावू देत नाही. नाही इथे लग्नात आहे ना म्हणून. तेच ना. आता पुढच्या वेळेला राहू बद्दल सांगणार आहे ज्या वेळेला आपण हे करू ना विचार, रूट ऑफ द प्लॅनेट, त्यावेळेला राहूच्या बद्दल सांगतो. आणि आता सुद्धा राहूच्या बद्दल काय आहे, राहू हा थोडासा गुप्त हेर आहे. त्याच्यानंतर राहूच्याकडे बऱ्याच लोकांना अडचणी निर्माण करणारा, अडचणीमध्ये आणणारा असा प्लॅनेट आहे. कळलं का? राहू हा पूर्णपणे आपल्या कुंडलीमध्ये गुणशास्त्राशी संबंधित असणारं जे काय आपला व्यवसाय आहे किंवा ज्ञान आहे हे त्या ठिकाणी दर्शवतो. राहू हा अंडरटेबल काम करणारा प्लॅनेट आहे, अंडरग्राऊंड आहे, स्पाय आहे. जे काही डिटेक्टिव्ह वगैरे असे जे काम करणारे असतात, बातमीदार असतात. बातमी म्हणजे कानोसा घेणे, मेसेज डिलिव्हर करणे, कधी कधी डेटा ट्रान्सफर करण्याचं काम असतं ना, ते राहू करतो. आणि त्याच्यावरती भरपूर जोक येतात. डेटा ट्रान्सफर चाललाय. राहू सुद्धा वाईट नाहीये, पण राहू हा लेसन देतो माणसाला, अनुभव देतो, शिक्षा करतो. हा भागवत मॅडम बोला. राहू बद्दल सर बोलणं चाललं होतं. तर आता सध्या जे डेटा सायन्स एकदम बूम मध्ये आहे करिअर मध्ये, आणि त्याच्यात अनेक करिअरचे ऑप्शन्स आहेत. तर तिथे काही राहूचा संबंध आहे का, की डेटा सायंटिस्ट आहे आणि AI जो आहे ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीप फोटो वगैरे जे आलेले आहेत सगळं, ते सुद्धा काम जे आहे ते सुद्धा राहूकडेच आहे. कारण का AI चं मार्गदर्शन मॅडम आता प्रत्येकाला लागण्याची आवश्यकता आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तुम्हाला तुमचं स्वरूप बदलता येतं, तुमचा आवाज बदलता येतो. तुम्ही एखाद्या ठिकाणी जाणार असाल तर आता मी जो दिसतोय तो दिसणार नाही, दुसराच दिसेल ते व्यक्ती, असं त्याचं आहे. डीप फोटोशॉप म्हणून जे आहे त्याच्यामध्ये रूपांतर करता येतं. आणि AI आता बरेचसे कोर्सेस नवीन सुरू होणार आहेत. आणि पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत त्याला AI कंपल्सरी होणार आहे. म्हणून इंडस्ट्री मधलं सगळं काम गेलेलं आहे. चित्रपट नगरी पूर्णपणे समाप्त झाली. मला असं वाटतं पुढच्या 5 वर्षानंतर ऍक्टर नावाची व्यक्ती राहणार नाही. ऍक्टर वरती भरपूर संकट येतील पुढच्या काळामध्ये. GPT पण आता सगळी चित्र काढून देण्यापासून सगळी कामं करते ना. सगळं एकूण एक म्हणजे तिथे तुम्हाला कुठल्याही व्यक्तीची गरज भासणार नाही. तुम्हाला स्वतःला, तुमच्याकडे जर तांत्रिक ज्ञान असेल तर तुम्ही स्वतः ते सगळं करू शकता. आता तुमचे 4G पण मोबाईल बाद होणार आहेत. आता 5G 6G पुढे 6G झालेला.
बरोबर. 5G पण चालणार नाही. आता आणखी एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा मोबाईल 3-3 महिने 2-2 महिने बंद ठेवता तर त्याचा स्क्रीन खराब होऊ जातो. अशा तऱ्हेची टेक्नॉलॉजी आहे. टीव्ही सुद्धा जर तुम्ही 2 महिने बंद ठेवला तर पुढचा टीव्ही 2 महिन्यात पाहू शकणार नाही. तुम्हाला एखादी गोष्ट रोज वापरण्यात आली पाहिजे असा कंपन्यांचा नियम आहे. तुम्ही आता जर जाहिरातीचं जर पर्व पाहिलं तर तुम्हाला आता फेस म्हणजे ब्युटीच्या जाहिराती सगळ्यात जास्ती आहेत. सगळ्यात जास्ती जाहिराती बघा, लोशन आणि अमुक तमुक क्रीम पावडर टेल्को, त्याच्यानंतर बऱ्याचशी काही फाउंडेशन वगैरेच्या जाहिराती भरपूर येणार. आता मोठमोठ्या कंपन्यांना शह देणाऱ्या कंपन्या आलेल्या आहेत. प्रोडक्शन मध्ये वाढ होईल, भरपूर मोठे प्रोडक्ट येतील असं आहे. बर ठीक आहे, कम टू पॉइंट. कुंडली बद्दल विचारा. आता तुम्हाला सगळं पूर्णपणे चित्र समोर आलेलं आहे. त्या चित्रामध्ये तुम्हाला जे काही अपेक्षित आहे, आवश्यकता आहे, तुमचं रिडिंग काय सांगतं, तुमचं विचार काय सांगतो. मग जर समजा एखाद्या व्यक्तीला आपण पुन्हा तिकडेच जाऊ, जर समजा त्या मगाशी भाग्याबद्दलचा प्रश्न झाला, आता लाभस्थानामध्ये येणारी कुंभ रास आहे, त्याचा जो काही अधिपती आहे तो त्या ठिकाणी 3व्या स्थानामध्ये आहे, तर त्यापासून तो 7व्या स्थानामध्ये आहे का बघा. हो आणि तिथून 7वं हो स्थान बघितलं आपण तर त्या ठिकाणी कुंभच. पहिला कुंभच आलं ना. कुंभेला कुंभच येते. हो मग जेव्हा एखादा ग्रह 7वा असेल तर त्यावेळेला सिमिलर स्थान येतं, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं आता लग्नेश सप्तमा सप्तमेश लग्नात असेल तरी सुद्धा 7/7. बोला सर, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी सायबर क्राईम मध्ये वाढ होईल? सायबर करता येणार नाही. तुम्हाला सांगतो, आजच्या दिवसाच्या कायद्यातून मनुष्य निसटणार नाही. जरी तो कितीही तुमच्या एअरपोर्टला ताबडतोब नोंदणी होईल. एक नवीन कायदा तुम्हाला मी सांगतो. तुम्ही समजा उद्या नेपाळला गेलात आणि तुम्हाला असं वाटलं की मला सिंगापूरला पळायचं आहे, आता तुम्हाला दिल्लीलाच यावं लागेल. अच्छा. तुम्ही काठमांडू सिंगापूर फ्लाय करू शकत नाही. समजा तुम्ही श्रीलंकेला गेलात कोलंबोला, तिथून तुम्ही फ्लाय करू शकत नाही. तुम्हाला दिल्लीला किंवा बॉम्बेला यावं लागेल. तुम्ही अफगाणिस्तानला गेलात, पाकिस्तानमध्ये गेलात, तुम्ही म्यानमारला गेलात, बांगलादेशला ढाकाला गेलात, तरी सुद्धा तुम्हाला इंडियन एअरपोर्टला जावं लागेलच. तुम्हाला डायरेक्ट फ्लाय करता येणार नाही, असा कायदा आहे. अच्छा. मग पकडला जाईल ना मनुष्य. हो बरोबर. सगळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे ती सगळ्या एअरपोर्टला सेकंड मध्ये जाणार, विदिन सेकंड. ते तर आहेच. हे सगळं हर्षलच्या ताब्यातलं आहे. आणि जशी जशी प्रगती होईल तशी तशी जनसंख्या कमी होईल. या पृथ्वीवरचा भार भयंकर वाढलेला आहे. भयंकर लोकांनी फायदे घेतलेले आहेत. आता जर समजा 3 जर लग्न केली असतील तर टकाटक मध्ये 3 लोकांना 8,000 मिळणार ना. मग ते आणायचे कुठून? कर्नाटकामध्ये प्रॉब्लेम झाला. त्यांच्याच बोलण्याने तेच अडचणीत आलेत आता. अडचणीत ते मोदीजी एवढे हुशार आहेत, ते जाणीव करून देत नाही. फक्त एका माणसाने सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि राष्ट्रपतींना पत्र पाठवलं. आणि अलाहाबाद कोर्टामध्ये एक केस, अलाहाबाद हायकोर्टामध्ये एक पिटिशन आहे. असं आहे. पुढे बोला. आणखी काही विचारायचं आहे? कारण आजचा दृष्टीचा क्लास मला असं वाटतं तुम्हाला सगळं आला असेल लक्षात. हो सर, आला लक्षात. फाईन. आल्या का हळदणकर मॅडम? नाही नाही सर दिसत. हा नेटचाच प्रॉब्लेम आहे. बरं ठीक आहे. आता पुढे जायचं आहे का अभिप्राय द्यायचा आहे का समारोप करायचा आहे हे तुम्ही ठरवा. कारण 2 तासापेक्षा जास्त रेकॉर्डिंग पण होत नाही.
चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे आजच्या व्याख्यानाबद्दल? सर खूपच छान सर. आणि दुसरं म्हणजे सगळे ग्रह शनीने इथे दृष्टीने कॅप्चर केलेले आहेत ना. येस, म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं टेक्निक आहे मॅडम, की सगळे ग्रह शनीच्या कंट्रोलमध्ये आहेत. निदान 5 ग्रह तरी आहेत. हो, 5 ग्रह आहेत. फक्त मंगळ फ्री आहे. म्हणजे असं का होतं? अशी ग्रहस्थिती येते तर तुम्हाला आरूढ लग्न काढून त्याच्यावरती एक वेगळ्या पद्धतीची भूमिका ठरवता आली पाहिजे. आता ज्योतिषमध्ये पण एक वेगळी टेक्नॉलॉजी येणार आहे. बरीचशी दुकानं बंद होत आहेत. तर ते तुम्हीच आणणार आहे टेक्नॉलॉजी, तुम्हीच बंद करणार आहे. मी काय बंद करणार? मॅडम जरा स्त्रीपती पद्धतीबद्दल सांगा. आज एक जाहिरात आहे. शास्त्रीय परीक्षेला स्त्रीपती पद्धती काय, जरा लोकांना कल्पना द्या. नाही तर मग स्त्रीपती पद्धत ही गणिताची पद्धत आहे. स्त्रीपती पद्धत त्याची काय अशी मोठी गरज नाहीये. स्त्रीपती पद्धत ते दशम स्थान धरून आणि ते गणिताने काढायची ही श्रीपती पद्धत आहे. पण त्याच्यात काय एवढा प्रेडिक्शनला काय फायदा नाही त्याचा. आता असं आहे, आम्ही जेव्हा श्रीपती पद्धती शिकलो त्याला शास्त्रीय परीक्षा नव्हती. भाव श्रीपती पद्धती जो आहे त्याच्यावरून फक्त श्रीपती पद्धतीचं एक नाव वापरलेलं आहे, मुळामध्ये ते नाहीये. शास्त्रीय परीक्षेमध्ये असणाऱ्या लोकांनी त्याचं एक नावाचा वापर केलेला आहे. पण मुळात श्रीपती पद्धती ही ज्योतिषमध्ये अतिशय भिन्न तऱ्हेची आहे. त्याच्यामध्ये फलादेश आहे का? तुम्ही जे म्हणताय श्रीपद्धती पद्धती याच्यामध्ये फलादेश नाहीये. नाहीये ना, 0 आहे ना. मग काय ज्याच्यामध्ये मला सांगा की भात शिजणार नाही तर खायचं काय? बरोबर. म्हणजे तिथे काही कुछ पकणे वाला नाहीये. नाही, शास्त्रीमध्ये जास्त गणिताला जोर दिलाय ना. प्रेडिक्शन 0 आहे. हो बरोबर आहे मॅडम, पण कुछ पकणे वालाही नाहीये. तो फिर नाही, काहीच नाही. उपयोग काय? हा, जर उपयोग काही शिजणारच नाही तर त्या आणि याला 3 उपयोग काय? पानाचं गणित आहे ते श्रीपतीचं पण. खरं खरं ते श्रीपती पद्धती एक जबरदस्ती नाव दिलेलं आहे. त्याचा काडी मात्र संबंध नाहीये. ते लोकांना अट्रॅक्शन करायला आणि एक्झॅक्टली, आय मीन टू से दॅट सेम थिंग. अगदी बरोबर आहे, अट्रॅक्ट करण्यासाठी. मग काय आहे श्री पद्धती काय? मी शिकले असं. देशमुख मॅडम शास्त्री झालात ना तुम्ही? हो सर, झालो बा एकदा. काय श्री पद्धती काय? नाही गणित सुटलं ते. काही सर काही हे नाही होत ना त्यांनी. फायदा असा काही नाही होत. प्रेडिक्शनला काही तसं हे नाही आहे, उपयोग नाही होत. काहीच नाही होत. म्हणजे ते गणित राहतं वेगळं आणि प्रेडिक्शन राहतं वेगळं. एकदम फरक आहे दोन्ही याच्यात. मुळात गणित हे कसं पाहिजे की ग्रहांची चाल, प्रत्येक ग्रहाची चाल तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही जे शिकवता मॅडम ते कसं रिलेटेड आहे फलादेशाशी. फलादेशाला पूर्ण रिलेटेड आहे. त्या प्रत्येक ग्रहाची चाल कळली पाहिजे. कधी वक्री होणार, कधी मार्गी होणार. बरोबर आहे. ठीक आहे. आता मला वाटतं आता वेळ आहे. मग तुमचा क्लास आहे का? आहे सर. ठीक आहे, चला मग आता अभिप्राय द्या आणि पुढच्या वेळेला आपण. तुम्ही हे जे क्लास बरोबर जे कायद्याचं वगैरे पण शिकवता, सांगता, ते आम्हाला एवढं फायद्याचं असतं ना. म्हणजे नुसतं ज्योतिष नाही तुमच्याकडून मिळत, इतर गोष्टी पण कळतात. म्हणजे पेपर नाही वाचला तरी चालेल, पण तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी कळतात. माझी आवड कायद्याशी भरपूर आहे. आवड आहे हा तुम्हाला. आवड आहे. तर खूपशा गोष्टी चांगल्या कळतात आणि कसं वागावं हे पण कळतं. जबाबदाऱ्या ज्या काही आहेत त्या पण कळतात. आणि कशा मॅडम साध्या धमकीत जे झालेल्या घटना आहेत ना मॅडम, हे आता पॉसिबल नाहीये. आता डायरेक्ट एका महिन्यामध्ये निर्णय. आणि हे पण असं झालंय की एखादा जज
निकाल ठेवतो 6-6 महिने नंतर निकाल कळवू. आता नाही तसं. आता तुम्हाला 30 दिवसाच्या आतमध्ये निकाल कळवलाच पाहिजे. निकाल राखून ठेवता येणार नाही. ही चांगली झाली गोष्ट. हो. तर पहिला केजरीवालला बघा कसं आहे. पेंडन्सी कमी होईल, कोर्टातली पेंडन्सी कमी होईल. येस, एक्झॅक्टली. केजरीवाल आता सीबीआय मध्ये आहे, आता NIA येणार आहे. आता रांगच रांग लागणार आहे. सर उबाठाचंही काही वेगळं चित्र नाही आहे काही. असं आहे मॅडम, तुम्हाला सांगतो मी, आपले जे प्यारे भाई बहिण आहेत ना, तर एक सविता मॅडम म्हणून आहेत, त्या पत्रकार आहेत आणि त्यांच्या कॉलेजमध्ये MA ला भाई बहिण होते. अच्छा. MA ला BA ला नाही, MA ला. आणि त्यांनी म्हणाले की मोदीजी पंतप्रधान बनतील का कुठेतरी कारकून बनतील याच्याबद्दल आम्हाला कधी कल्पनाच नव्हती. आणि त्या मॅडम ज्या आहेत त्या एवढ्या डेअरिंग, गुजरात समाचार म्हणून अहमदाबादहून एक पेपर निघतो, त्याच्यात त्या स्तंभ लिहितात. तर त्या ह्याच्यामध्ये त्या दाऊदशी जाऊन पण भेटून आल्या. अरे बापरे. एवढा डेअरिंग बाज आहे. हो का. आणि त्या मोदींच्या क्लासमेट आहेत. हा मनुष्य एवढा. आणि चायवाला वगैरे सगळी स्टोरी जी आहे ना, ती एक रचना आहे. तो टावर आहे. बापरे. मोदी कधीच चहा विकत नव्हते. पण एक आहे ना सर, अगदी शून्यातून वरच्या पदापर्यंत गेलं हे तर सत्य आहे की नाही? सत्य, सत्य, ते सत्य आहे. ते नाकारता नाही येत ना तुम्हाला. नाही, पण त्यांचे एक एक लेख वाचलेले आहेत. एशियन न्यूज म्हणून एक पेपर होता, त्याच्यामध्ये कल्पना नाही करणार. 2000 साधारणतः 13-14 साली ते लेख आले, 14 साली, की मोदी आणि वाघेला हे कसे मित्र आणि काय काय त्यांनी समाजासाठी केलेलं आहे. एशियन न्यूज नावाचे एक पेपर होता त्याच्यामध्ये. अच्छा. फार चांगल्यापैकी स्टोरी. नेटफ्लिक्सला एक मूवी पण आहे ना सर. नेटफ्लिक्सला मूवी पण आहे मोदींवर. हा मूवी आहे नेटफ्लिक्सला. हो, त्या ह्यानी काम केलं. फार चांगली मूवी आहे ती. पाहिलं मी. चांगलं. येस, सगळी क्रांती दाखवलेली आहे. कसे ते आले, काय केलं, काय नाही, ऑल एव्हरीथिंग. चला ठीक आहे, आता अभिप्राय करा आणि मग जयरामजी की करूया. सर एक मी विचारू. हा बोला. मोदीने जिनिवा मधून श्यामकृष्ण वर्माचे अस्थि आणले, तर ही समाज भानुशाली समाज बरोबर ते बोलले चला तुम्ही आणि मी घेतो. मग शिवाजी महाराजची तलवार घ्यायला पण त्यांनी ऑफर केली होती, तर का कोण जात नाही? मला काय माहित नाही पॉलिटिकल काय. तेच सर, ते आणली पाहिजे ना सर. आणली पाहिजे. आणि सपोर्ट महाराष्ट्र मधून सपोर्ट बी भेटला पाहिजे ना सर. ती मराठ्यांनी आणली पाहिजे ना. नाही, मराठी म्हणजे ते बी आपला हिंदूच आहे मोदी बी, पण सपोर्ट बी केला पाहिजे ना महाराष्ट्र मधून पण. महाराष्ट्रात मॅडम इतक्या लाथाळ्या चालू आहे आता, कोणाला फुरसत नाही. आपली ते इच्छा आहे शिवाजी महाराजांची, आपल्याला ती देवीने दिलेली तलवार पाहिजे आपल्याला, ते आपली धरोहर आहे. बरोबर आहे मॅडम. तलवार आणण्याचा प्रयत्न अब्दुल रहमान अंतुलेंनी 1980च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये केला होता. आणि त्यांना इंदिरा गांधींनी पण सांगितलं होतं की हरकत नाही, तुम्ही अनाउन्समेंट करा आणि तलवार घेऊन या, शिवाजी महाराजांची तलवार पाहिजे आपल्याला, असं अंतुलेंनी 1980च्या नोव्हेंबर महिन्यातली बातमी आहे. 1980 आणि 2024 मध्ये किती वर्ष झाली? 44 वर्ष झाली ना. बरं ठीक आहे, चला आपण आता पॉलिटिकल काही नाही, आता आपण ज्योतिष मध्ये हे करूया. आणि तुमचं काही हे करायचं असेल विवेचन तर द्या, अभिप्राय. मग चव्हाण मॅडम समारोप करतील आणि कुबल मॅडम आहेत त्या सुद्धा अभिप्राय देतील. बोला. काय बोलायचं आहे सुचत नाही. शिंदे मॅडम, कुलकर्णी मॅडम काय गेल्या?
नमस्कार सर. सर एक ऍक्च्युली एक कोणी दुसरं जसं बोलताय का? बोला बोला. आठवड्याचा एक दिवस फक्त याच्यावर ठेवा सर, कायद्याच्या याच्यावर पुष्कळ ज्ञान मिळेल आम्हाला. ठीक आहे, ठीक करूया. खरंच म्हणजे प्रत्येकच जण पेपर वाचतो आणि त्याला तितकं त्यातलं समजतं असं नाही. तुम्ही हे जे प्रबोधन करताना हे खरंच चांगलं आहे सगळ्यांसाठीच. थँक्यू सो मच. आजचा क्लास तर अप्रतिम झाला नेहमीप्रमाणेच. थँक्यू. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. नमस्कार सर. मी सरोज शिंदे बोलते. ऍक्च्युली सर आता विविध विषय, आता आम्हाला कायदा, ज्योतिष, पॉलिटिक्स हे सगळंच कळतंय आणि खगोल, भूगोल ह्या सगळ्याच बाबी तुमच्याकडून अतिशय उत्स्फूर्तपणे कळतायत आणि आकलन तर खूपच छान होत चाललंय. दिवसेंदिवस ज्योतिष प्रगल्भतेकडे चालतंय, तिकडे विवेचन करण्याचा आमचा दृष्टिकोन बदललाय. म्हणजे असं काय म्हणतात, एक विचारांना एक वेगळी धार आलीये ज्योतिष बघण्याच्या दृष्टीने सुद्धा, किंवा ते काय वेगळे वेगळे कसे आपण आपल्या टूल्स जे तुम्ही दिलेत आम्हाला, वेगळ्या वेगळ्या टूल्स मधून कसं ती पत्रिकेचं विवेचन करता येईल आणि जातकाचं पण समाधान कसं करता येईल ते आता खूपच चांगल्या पद्धतीने अवगत होत आहे. आणि तुमच्याविषयी काय म्हणजे आता शब्द असे नाहीच आहेत. अगदी म्हणजे ऍज ऑलवेज नेहमीप्रमाणे तुमचं लेक्चर हे छानच असतं. एंजल शिकवतात तेव्हा तुम्ही एंजल असतात, जेमिनी शिकवतात तेव्हा तुम्ही ऋषी असता. आणि ऍक्च्युली आता काय सांगणार, खरंच आमच्यासाठी तुम्ही एक वेगळंच व्यक्तिमत्व आहात आणि जे आमच्या हृदयात तुमच्याविषयी कायम रिस्पेक्ट, एक गुरु म्हणूनही राहील आणि एक व्यक्ती म्हणूनही खूप खूप रिस्पेक्ट सर. एवढंच बोलू शकते, अजून याच्यापेक्षा माझ्याकडे काही शब्दच नाहीयेत. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू सर. कसं आहे मॅडम की एकदा आम्ही ऑडिशनला गेलो होतो, तर ते ऑडिशनच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की झटकन रडता कधी येईल, कोणाला येईल. मी 10 सेकंदामध्ये बोक्साबोक्सी रडून दाखवला. तेव्हा कमाल आहे, 10 सेकंद नाही लागले आणि लगेच भावना तयार झाल्या आणि डोळ्यातून अश्रू आले. तर दॅट इज कॉल अभिनय, ऍक्टिंग. तशा अनेक विविध कला माझ्यापाशी आहेत, अनेक कलात्मक गोष्टी करू शकतो. एनिवे, मग चव्हाण मॅडम आता तुम्ही अभिप्राय द्या आणि मग कुबल मॅडम समारोप करतील. 10 सेकंदामध्ये हसून तुम्ही ऑलराऊंडर तर आहातच. 10 सेकंदामध्ये हसून दाखवायचं. हा ते पण करा. हो सर, तुम्ही ऑलराऊंडरच आहात तुम्ही. अभिनयाविषयी पण सांगतच असता नेहमी, फिल्म विषयी पण आणि संगीत विषयी पण बोलत असतात सर. ते पण एक आहेच आहे. तो एक तुमच्याकडे ते म्हणतात ना अष्टपैलू व्यक्तिमत्व, ते आहातच तुम्ही. शुक्र आत्मकारक मॅडम. लग्नेशच जो आहे तो शुक्राच्या राशीत आहे. हर्षदयुक्त आहे ना सर? कारकत्व आहे. बुध रवी मंगळ दशमात आहे. सगळंच चांगलं आहे सरांचं. आणि सरोज मॅडम सांगितल्याप्रमाणे एकदम तंतोतंत आमच्या सगळ्यांच्या मनातही हेच आहे. तुम्ही ऋषीमुनी पण आहात, सर्व काही तुम्हीच आहात. आणि दुसरं म्हणजे जे काही देशमुख मॅडमनी सांगितलंय त्याबद्दल पण जरा विचार करा आणि आम्हाला शिकवा. जितकं ज्ञान आम्हाला मिळेल तुमच्याकडून तितकं भरभरून चांगलंच आहे आम्हाला. आमच्या ज्ञानामध्ये पण वाढ होते, भर होत पडते. आणि अशी एकही व्यक्ती इथे असं नाही म्हणणार की तुम्ही बुद्धीने म्हणा किंवा इंटेलिजंट, तुमची बुद्धी सरस्वती जे काही आहे ते अमाप आहे, अमाप. त्याच्याबद्दल काहीच म्हणजे हे नाहीये. तर तुमचे किती धन्यवाद मानावे तेवढे कमी आहे. तर तुम्हाला म्हणजे हात जोडून अक्षरशः प्रणाम आहे तुम्हाला. थँक्यू सर. थँक्यू. आता कुबल मॅडम तुम्ही समारोप करा. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला नमस्कार. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आता सर पटकन सांगू की कसं करू, त्यांचा क्लास पण आहे, पण आपण आता वेळ आहे मॅडम. मॅडम वेळ चिकार आहे. बर, नाही आपण पुढच्या दशा घेणार आहोत ना, म्हणून आज काही पण नवीन नवीन लोक येत आहेत ना, तर पटकन आपण सांगूया की आजचं आपण हे आरूढ लग्न कसं काढायचं.
तर आजची आपली ही पत्रिका जी मेष लग्नाची आहे त्याचा स्वामी मंगळ म्हणजे मीन राशीत म्हणजे 12व्या स्थानी बसलाय. तर त्या म्हणजे मीन राशीपासनं 12 घरं मोजायचे म्हणून आपलं आजचं लग्न आरूढ लग्न कुंभ आलेलं आहे. आणि हे म्हणजे आत्माकारक आणि हे ग्रह कसे तर सगळ्यात जास्त अंश म्हणजे ज्या ग्रहांनी भोगले आहेत तो आत्माकारक ग्रह असतो. त्याच्या खालचं म्हणजे कमी त्याच्यापेक्षा थोडे कमी असलेले तो अमात्यकारक असतो. तर आपल्या आजच्या कुंडलीत मंगळ आत्माकारक आहे, अमात्यकारक बुध आहे, मग त्याच्या खालचे म्हणजे त्याच्यापेक्षा कमी अंश भोगलेलं तो गुरु आहे म्हणून आपला भ्रातृकारक गुरु आलेला आहे. शुक्र हा आपला मातृकारक आलेला आहे. सूर्य आपला पुत्र पौत्राधिकारक आला, शनी ज्ञातिकारक आहे आणि चंद्र दाराकारक आहे. तर ही म्हणजे आपण आता राशी दृष्टी तर बघणार आहोतच. तर आपण पहिल्याच मेष राशीत एवढे ग्रह बसलेत, बुध शुक्र सूर्य राहू, तर आपण समजा जेमिनीत राहूचा विचार नाही करत, पण ह्या मकर राशीची दृष्टी इथे स्थिर राशी जी पंचमात आली आहे तिथे शनी बसला त्याच्यावर आहे. म्हणजे एकंदरीत बघता आजची ही कुंडली करिअर वाईज या म्हणजे ती जातिका आहे सर म्हणतात तर तिच्यासाठी चांगली आहे. तर का बरं? कारण तिचं आरूढ लग्न म्हणजे एअर म्हणजे वायू तत्वाचं आलंय आणि शिवाय त्याच्यात मंगळ आत्माकारक बसलाय, त्यामुळे तिचं शिक्षण पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये झालं आणि वायू तत्वाचं लग्न असल्यामुळे त्या ह्या जातिका हवाई क्षेत्राशी संबंधित नोकरीत आहे. पण ह्या शनीने फारच गोंधळ घातलाय कारण त्याची दृष्टी म्हणजे त्यांच्या अंडर सर म्हणतात तसं 5 म्हणजे ग्रह आले, चंद्र गुरु सूर्य बुध आणि शुक्र. मंगळ जरी सुटलाय पण ठीक आहे, त्या मंगळाचं पण हे झालंय ना, त्या मंगळाचं म्हणजे मंगळ हा आपला आत्माकारक आला आणि इथे मेन कुंडलीत मंगळाची दृष्टी पण आहे. त्याच्यामुळे त्या जातकाला भावंडांच्या पण जबाबदाऱ्या घ्याव्या लागल्या, भावंडांपासून त्याला फायदा काही झाला नाही. आणि इथे ज्ञातिकारक पण शनी आल्यामुळं म्हणजे भावंडांच्या व्यतिरिक्त नातलग किंवा इतर लोकांच्या पण जबाबदाऱ्या त्या म्हणजे जातकाला घ्याव्या लागल्या आहेत. तर म्हणजे आणि एक म्हणजे करिअर जरी चांगलं असलं तरी वैवाहिक जीवन मात्र या जातिकेचं चांगलं नाही. म्हणजे मे बी ह्याच्यामुळे असू दे म्हणजे त्या नोकरीत असलेल्या बदली होतात म्हणून, पण व्हॉट एव्हर जे काय असेल ते नाही. आणि ह्या शनीनी म्हणजे त्या शनीच्या कॅप्चरमध्ये 5 ग्रह आल्यामुळं त्यांना पाहिजे तसं म्हणजे जीवन काही जगता आलेलं नाही. तर एकंदरीत सर अतिशय अतिशय उत्तमच क्लास झालेला आहे आणि त्यासाठी मी सगळ्यांतर्फे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते आणि तुम्हाला कोटी कोटी नमस्कार पण. आणि पुढच्या क्लासची आम्हाला खूप म्हणजे आम्ही आतुरतेने वाट बघतो कारण आपण आता पुढच्या वेळेस ह्याच्यातल्या दशा चर दशा ते सव्य अपसव्य सगळं असं आपण शिकवणार आहात. तर मी सगळ्यांना परत म्हणजे नम्र विनंती करेल की त्या पण क्लासला या. उद्यापासून मॅडमचा कुंडली देशचा क्लास आहे त्याला पण या. यावेळेस मी काही कारणास्तव मॅडम येऊ शकत नाही त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते. आणि अजून काय सर ते सरोज शिंदे मॅडम त्या अगदी माझ्या मनातलं बोलल्या, तुम्ही एंजल शिकवताना आमच्यासाठी गार्डियन एंजल्स असतात, प्रोटेक्टिव्ह एंजल्स असतात आणि आता हे जेमिनी जेमिनी तर अतिशय उत्तम म्हणजे मला कळाले पण मला वाटतं जो जो हजर असतो सगळ्यांनाच कळालं. त्यावेळेस आम्हाला तुम्ही अगदी जेमिनी ऋषीच वाटता. तर सर हॅट्स ऑफ to you and your divine soul. Huge gratitude, huge gratitude, huge gratitude. Thank you, sir. Thank you, madam. धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद. तशी येत राहा, शिकत राहा, शिकत राहा.